नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा प्रश्न पडला होता ना, की भीमराव कांबळेवरती 2 प्रकरणं दाखल असून सुद्धा तो बाहेर आला कसा? एक प्रकरण तर मी महाराष्ट्राला दाखवलं. त्यांचे चेहरे आम्ही दाखवले नाही तर कुणी शोधायचाही प्रयत्न करू नका, ते कोण आहेत? फक्त त्यांची व्यथा समजून घ्या आणि त्यातल्या केसला पुन्हा रिओपन करता येऊ शकतं का ते बघितलं पाहिजे आपण. पण दुसरे एक आजीचं प्रकरण होतं आणि त्यातले हे साक्षीदार आहेत. त्या आजीचं नाव घ्यायचं नाही. त्या आजीच्या थांबा, थांबा, थांबा. नाव घ्यायचं नाही. घटना कशी घडली ती मला सांगा. कारण आता हे ती- त्यातले कोर्टातले साक्षीदार कारण आहेत. मी त्यावेळेस कामाला होतो. कामावरून रात्री 9:30-10च्या दरम्यान घरी आलो. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? आता साधारण 98च्या दरम्यानची गोष्ट आहे ती म्हातारी. तर त्याच्यानंतर ती म्हातारी कशा तरी भांडी कोंडी किंवा घासण्यासाठी कुठेतरी बाहेर गेली असावी आणि त्या पिरियडमध्ये हा व्यक्ती जाऊन मोरीत लपून बसला. हम्म. आणि मोरीत लपून बसल्याच्या नंतर ह्या व्यक्तीने सगळी वस्ती सामसूम झाल्याच्या नंतर 2-2:30च्या दरम्यान उठून त्या व्यक्तीला रात्री? रात्रीचा कोयत्याचा धाक दावून तिच्यावर अत्याचार बलात्कार केला. नको नको त्या प्रकारे तिचे हाल केले. आणि ते म्हातारी व्यक्ती लाजेच्या शर्मीने ती सकाळी आम्हाला न तोंड दाखवता ती गुपचूप अंधाराची तिच्या लेकीकडे गेली भोरला. आणि भोरला गेल्याच्यानंतर जावई तिचा इकडे आला गावामध्ये आणि त्या गावाने इतर गावापुढे त्यांनी प्रस्ताव बी मांडला त्याच्या जावयानी आणि ती केस नोंदवली. आणि त्याच्यानंतर मी त्या साक्षीला ते डिपार्टमेंट आलं त्या नाही, डिपार्टमेंट थांबा. इथं मला सगळं जे कळलं त्याप्रमाणे त्याची विकृती एवढी होती की त्यानं गुप्तांगाला चटके वगैरे दिले. चटकेचा त्यातरी कोयत्याचा धाक दाखवला तिला. कोयत्याचा धाक दाखवून तिला त्याची भावना व्यक्त त्याला करायची होती. त्याला आत्मशांत करायचा होता. त्या हिशोबाने त्यांनी ते कार्य केलं, कृत्य केलं त्यांनी त्या हरामखोरांनी. पण त्यावेळेला त्या आजीबाईचं वय किती होतं? साधारणतः ती आजी 65-70च्या दरम्यान आणि असेल. हा नालायक त्यावेळेला किती वय हा नालायक त्यावेळेस मला वाटतं काय ते 45-48च्या दरम्यान असणार तो. त्याची विकृती तुमच्या लक्षात आली का? मग तुम्ही साक्षीदार कसे झाले? आता ते ज्यावेळेस इथं डिपार्टमेंट इथं चौकीला आले ना, आता बाजूला मी राहायला आहे. त्यांनी मला बोलवलं की इथं तुम्ही होता का? तर म्हणलं मी सदर्व इथं नोकरीला असल्या कारणाने मी रात्री 9-10 वाजता आलो. आणि 9-10 वाजता आल्याच्या नंतर मी जेवण खाऊन करून झोपून गेलो घरामध्ये. आणि झोपल्याच्या नंतर सकाळी ज्यावेळेस त्याच्या जावई घरी आले इथं, ही म्हातारी अंधाराची लिकीकडे निघून गेली ती. ते जावई इथं आल्याच्यानंतर तिची घटना आम्हाला कळली की या भाडकावणी असं असं कृत्य केलं म्हणून. हम्म. मग तिथून पोलीस- मग त्याला अटक केला होता. त्यावेळेस त्याला बंद केला होता असं म्हणजे ॲक्च्युली मला परफेक्ट अटक केला का नव्हता हे मला माहीत नाही. पण तुम्ही साक्षीदार झाला होत पण मी साक्षर म्हणजे त्याचं ते रक्त वगैरे पडलेलं डिपार्टमेंटनी चेक केलं, बघितलं तिचं लुगडं वगैरे त्याच्या रक्ताचे डागबीग पडलेले हे सगळं डिपार्टमेंटनी चेक केलं होतं. आम्ही आमच्या नजरेने बघितलं होतं ज्यावेळेस ते पंचनाम्याला आले त्यावेळेस. ह्या अक्षरशः आम्ही नजरेने बघितलं होतं. हा एवढा विकृती घालण्याचा माणूस आहे. तर ह्याला शक्यतो मला वाटतं ह्याला फाशीच द्या. त्या पंचनाम्यावरती तुम्ही सह्या केल्या की मी हे बघितलं म्हणून. कारण ते पंचनामा तशीच पद्धत असते ना. हा त्यावेळेस सह्या नाही मला वाटतं घेतलं त्यांनी. सह्या नाही हा पाहणी करायला आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. तुम्ही होते हो, पण. बाजूला अशी किती लोक होती तुम्ही पाणी करायला? एकटाच मीच होते तिथं. आणि तुम्ही त्याचे जावई हेच महत्वाचे साक्षीदार. मग त्याचे जावई भाट करून आले होते. जावई आणि तिथं बाजूला त्यांच्या घरला ती व्यक्ती लांबची नाही, ती सासू आहे माझ्या भाऊजाईची आई आहे ती. अरे बापरे. ती म्हणजे एवढी काय लांबची पण व्यक्ती नाही, ती माझ्या भाऊजाईची आई आहे. मग त्या व्यक्तीला मी सहकार्य नाही करणार तर मग कुणाला अजून करणार. आता त्या आहेत की नाही? हा एक्सपायर झाल्या त्या अरे. वारल्या त्या. पण त्या हयात असेपर्यंत त्यांना न्याय मिळाला का? नाही त्यांना कुठे नाही मिळाला. नाही त्यांना मिळाला. हा. त्याला जर न्याय मिळाला असता हा. तो आज व्यक्ती आपल्याकडे तो व्यक्ती म्हणजे काहीतरी त्याची घटना झाली असती या चिमुकली आज आपल्यामध्ये असते ना सर. प्रकरण चाललं तरी का नाही कोर्टामध्ये? तुम्ही दखलच नाही घेतली आणि त्याला त्याच्यातून मुक्तता मिळली त्याला. त्या प्रकरणात बलात्कार करून इतका अमानुष पद्धतीचं वर्तन करून पण तो सुटला. हा सुटला त्यातून सुद्धा. तुम्हाला एकदा तरी कोर्टात बोलवलं का? मी गेलतो ना कोर्टात त्याला. माझी कोर्टात जबानी झाली माझी सर. त्याला अटकच झाली ना, माझी जबानी झाली कोर्टात. थांबा सर, थांबा. तुम्ही जबाब देण्यासाठी कोर्टात गेले. गेलो होतो ना कोर्टात. किती वेळेला गेले? एकदाच त्याला बोलावलं, एकदा गेलो तुम्ही कोर्टामध्ये जबानी त्यावेळेला सरकारी पक्षाचे वकील समोर उभा होते. हो तुम्हाला त्यामध्ये साक्षीदाराच्या ह्याच्यात उभं केलं. उभं केलं. बरोबर. हो किती वेळ चाललं तिथे प्रकरण? एक 2 ते 3 मिनिटात त्यांनी माझी जबानी घेतली आणि सोडून दिला मला विषय त्यांचा. त्या पिंजऱ्यात उभं करून त्यांनी माझी जबानी गेली. 1-2 मिनिटं विचारलं मला कसं काय काय झालं. विचारू तुम्हाला? हेच की बाबा तुम्ही हे काय बघितलं. म्हटलं या म्हातारीचं त्यांनी असं प्रकारे हिच्यावर नैतिक प्रकारे त्यांनी वाईट कृत्य केलं. अनैतिक काम हा, केलं. अनैतिक काम केलं आणि हा निघून गेला. त्या म्हातारीने आमच्याकडून आम्हाला म्हणजे इज्जत न जावी ह्या हिशोबाने म्हातारीने आम्हाला कुणालाही तोंड न दाखवता ती तिच्या लेकीकडे गेली.
की इथं नको इथं जायला हे म्हणून तुम्ही कोर्टात सांगितलं सांगितलं ना. कधी किती वर्ष झाले असते आता साधारणतः बघा त्याला हा? हा 2001 ला. टायमिंग नाही सांगता येणार मला, तारीखवर नाही सांगता येणार. पण तुमच्यासारखे किती साक्षीदार होते त्यात? एकटाच मी होतो साक्षीदार. तुम्ही एकटेच हो होते? एकटाच होतो मी साक्षीदार. तुम्ही जाऊन कोर्टात हे सगळं सांगितलं सांगितलं ना कोर्टात जाऊन. आणि पुढं काय झालं मग? मग पुढे जाऊन त्याला ती केस त्यांची झाली, केस चालू झाली, तर मग ते त्याला सुटून आला त्या केशीमधून. तो सुटला त्या केस, निर्दोष झाला तो त्या केसमधून. पुराव्या त्याला सोडून दिला. यांना त्याचं माहिती आहे प्रकरण. या जरा पुढे तात्या या पुढे काय ऑर्डर काय आली ते सांगा मला. ज्या वेळेला हा प्रकार झाला होता त्यावेळेला हे कुठे म्हणजे ग्रामस्थांनी नाही, पोलिसांनी नाही, ते कोर्टाने सुद्धा ते गांभीर्याने घेतलं नाही. आणि हा आपला एक किरकोळ प्रकार असल्याचं पण समजून- बलात्काराचं प्रकरण आहे ना. हा, परंतु तो ज्या वेळेला बलात्कार झाला होता त्यावेळेला बंद खोलीमध्ये रात्रीचा दाग दाखवून असं आजीचं सांगणं होतं त्यांच्या लेकीला. आणि मग इथं कोण साक्षीदार भेटत नव्हतं, मग कुणीतरी साक्षीदार करायचा म्हणून पोलिसांनी त्यावेळेला उभा केला. यांच्यासारखा माणूस आलं उभा लक्षात. केला. हां. आणि हे सुद्धा आता जे काय सांगतं त्यावेळेला त्यांनी तसं कोर्टामध्ये सांगितलेलं नव्हतं. त्या वेळेला आम्हाला नुकताच ह्या काही गोष्टी समजत होत्या. 2001-2चा काळ होता, त्यावेळेला कोर्टाचा निकाल लागला होता. आणि ही बातमी आम्हाला तिथं पुण्यामध्ये असताना ही समजली होती. तर प्रत्यक्ष पाहिलं का म्हटल्याच्या नंतर ह्या व्यक्तीने असंही कोर्टाला सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून मग आम्ही- हेरसे होतं कारण हा, कोण मग- असणार आहे त्या खोलीमध्ये हा, आतमध्ये? आता ते रात्रीचं कोण नसणारे आणि वयस्कर आजी होत्या, ते इज्जतीला घाबरून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी, परंतु त्यांच्या मुलींनी धाडस दाखवले, इथल्या वस्तीतल्या काही लोकांनी धाडस दाखवून ते केलं होतं. परंतु आता त्यातनं सुधरल किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतील म्हणून त्या ठिकाणी तो प्रकरण थांबलं. परंतु 2015ला जो हा प्रकार घडला त्याही वेळेला ती मुलगी एक 15-16 वर्षाची मुलगी होती आणि ती त्याची पुतणीची, मी ती लांबची नव्हती. एक विकृत आणि किंवा डोक्यात मेंटल असलेला माणूस असं समजून ह्याला सहज घेतलं सगळ्यांनी. त्यातनं हे सगळं आणि प्रकरण. त्यातनं हे सगळे प्रकार घडलेले आहेत. आणि ह्या गोष्टी कानाव्यायच्या, म्हणजे जे काय मगाशी सरपंच सांगितले, अगदी कुत्री सोडली नाही त्यांनी, शिर्डी सोडली अरे नाही, बापरे. मुकी जनावरांवर मला सुद्धा तर त्यांनी आता अत्याचार हे- केलेले आहेत. आणि आता ही जी हे काय हे गोष्ट आहे, मला आता हे आपल्या आकलनाच्या पुढचं आहे. फक्त न्यायालयीन प्रक्रियेतले 2 महत्त्वाच्या गोष्टी या मंडळींनी जे सांगितल्या त्या महत्त्वाच्या होत्या, की दोन्ही प्रकरणात तो सुटला कसा. एक तर हे साक्षीदार आहेत, ते म्हणतात त्याप्रमाणे हेरसे असतात बऱ्याचशा गोष्टी कोर्टामध्ये आणि हेरसेला सबस्टॅन्टिव्ह पुरावे लागतात. त्यातनं पहिल्या केसमधनं तो सुटला. दुसऱ्या केसमधले तर ते कुटुंब आजही आपल्यासमोर येऊन सांगते की काय घडलं. आता हे दोन्ही प्रकरणामध्ये पुन्हा सरकारनं ह्या केसेस ओपन करता येऊ शकतात का ते बघायला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद.